तुम्ही मंत्री महोदयांसोबत तुमची काल भेट झाली, म्हणजे काय आश्वासन मिळालं? यामध्ये जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर येथील वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सापके तलावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर या आश्रमशाळेच्या भ्रष्टाचारासंदर्भात गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने लढाई लढत आहेत. अनेक ठिकाणी उपोषणे केलीत आणि या अधिवेशनादरम्यान नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे 11 तारखेपासून उपोषण सुरू होतं आणि या उपोषणासंदर्भामध्ये आतापर्यंत आमच्या इथे माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, माननीय आमदार अर्जुन खोतकर साहेब, माननीय आमदार रवी राणा साहेब अध्यक्ष आश्वासन समिती विधान भवन, माननीय आमदार मनोज कायंदे साहेब, माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेब, माननीय आमदार मोहन मते साहेब, माननीय मंत्री दशरथजी भांडे साहेब, माननीय सुषमाताई अंधारे, माननीय मंत्री अशोकरावजी उईके साहेब, माननीय प्रवीण स्वामी साहेब, माननीय आमदार पाटील साहेब, माननीय अमोलदादा पाटील साहेब, माननीय नामदार नरहरी झिरवळ साहेब आणि यांच्यासोबत तसेच अन्य आमदारांसोबत प्रत्यक्ष भेटी झाल्यात. आणि या भेटी दरम्यान त्यांनी पण सांगितलं की आम्ही हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा नुसता जव्हार प्रकल्पाअंतर्गतलाच मुद्दा नाही तर अनेक प्रकल्पामध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचार आहे. विशेषतः माननीय आमदार अमोलदादा पाटील यांनी यावल चोपडा या भागामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे या पद्धतीने आवर्जून सांगितलं. आणि या संदर्भामध्ये तात्काळ एक चौकशी समिती गठीत करण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि मुंबईमध्ये आपण मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बसूया आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची किती प्रकरणं आहेत या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया आणि तात्काळ या प्रकरणांमध्ये इन्व्हॉल्व असलेले अधिकारी आणि संस्था प्रमुख यांच्यावरती SIT बसून चौकशी कशी करायची या संदर्भामध्ये चर्चा झाली. त्याचप्रमाणे माननीय नामदार अशोकरावजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री यांच्याशी 2 वेळेस प्रत्यक्ष चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान त्यांनी सुद्धा सकारात्मक सांगितलं की तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत आलेला आहे, कारण अनेक वेळा पत्रव्यवहार झाला. आणि या दरम्यान नाशिक आयुक्तांकडे माननीय गोपीचंद कदम साहेब अपर आयुक्त ठाणे यांच्या मार्फत प्रस्ताव हा प्रशासकाचा दाखल झालेला आहे आणि सदर शाळेची मान्यता रद्द करण्याचं सुद्धा आश्वासन आम्हाला माननीय नामदार अशोकजी उईके साहेब यांनी दिलं. या प्रसंगी माने यांनी जवळपास 97,48,996 रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे कुठलीही मान्यता नसताना पगार उचललेला आहे. आणि जवळपास 35 ते 40 कोटी रुपये हे अनुदान सुद्धा या संस्थेचे मुख्याध्यापक आणि तथा संस्थापक नामदेवराव भुजंगराव मोडके यांनी उचललेला आहे. या सर्व चोरांवरती कारवाई करावी या पद्धतीची चर्चा सुद्धा आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत झाली, संबंधित सर्व आमदारांसोबत झाली, संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत झाली. आणि त्या दरम्यान सर्व प्रकरणावरती SIT बसवण्यासाठी सकारात्मक आहे आणि हा विषय मुख्यमंत्र्यांकडे चौकशी समिती दाखल करून ठेवण्यात येणार आहे. आणि नक्कीच या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असणारे विजय मोरे नावाचा अधिकारी आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल होतील, तात्काळ रिकव्हरी करण्यात येईल आणि शाळेची मान्यता रद्द करून तात्काळ प्रशासक बसवण्यात येईल असं या ठिकाणी आम्हाला चर्चेदरम्यान सांगण्यात आलं. मी या ठिकाणी आंदोलनाला यश मिळालं असं म्हणता येईल. नक्कीच या आंदोलनाला आम्हाला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच महाराष्ट्रातून बऱ्याचशा आमदारांचा प्रत्यक्ष उपोषण मंडपाला भेटी दिल्यात, अप्रत्यक्ष काहींचे फोन आले, वेळेअभावी कम्युनिकेशन झालं नाही, परंतु सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि ज्वलंत विषय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचं जे सातत्याने होणारं शोषण, आदिवासी विद्यार्थिनींचं सातत्याने होणारं लैंगिक शोषण, हे सर्व मुद्दे हे अनेक वर्षापासून प्रस्तावित आहेत आणि प्रलंबित आहे. तर विद्यार्थ्यांचा विकास व्हावा हे जनसामान्यांची भूमिका आहे, मंत्री महोदयाची सुद्धा भूमिका आहे. तर या ठिकाणी माननीय प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम, मी या ठिकाणी त्यांचा आवर्जून कौतुक आणि अभिनंदन करतो की या संदर्भामध्ये त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि माझ्याशी फोनवर सुद्धा वेळोवेळी कम्युनिकेशन केलं आणि तात्काळ या संदर्भातला प्रस्ताव हा आयुक्त कार्यालयाला पाठवलेला आहे. आणि संबंधित जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्या प्रकल्प कार्यालयातील त्यावर सुद्धा चौकशी समिती गठीत करण्याचं पत्र सुद्धा मला ईमेलद्वारे पाठवलेलं आहे. तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉक्टर नेहा भोसले
तत्कालीन अधिकारी डॉक्टर करिश्मा नायर यांनी वेळोवेळी या प्रकरणामध्ये चांगले निर्णय घेतले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा कौतुक आम्ही करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. आणि विशेषतः माननीय गोपीचंदजी कदम साहेब, अप्पर आयुक्त ठाणे, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी. मी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागामध्ये पहिला अधिकारी पाहिला की प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची जाण असणारा आणि गरिबीतून वर आलेले अधिकारी, असे अधिकारी आजही आदिवासी विभागामध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाला खऱ्या अर्थानं गोपीचंदजी कदम साहेब आणि गोपीचंद डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम यांच्या माध्यमातून आज तरी 80-90% न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं. आता हा सर्व प्रलंबित विषय जो आहे तो कमिशनर मॅडमच्या टेबलला आहे. त्यांनी सांगितलं की आज अधिवेशन संपते आहे आणि उद्या आम्ही नाशिकला गेल्यानंतर तात्काळ आम्ही यावरती प्रशासकाची ऑर्डर काढू आणि आम्हाला 1-2 दिवसाचा वेळ द्यावा आणि तुम्ही सुद्धा कमिशनर नाशिक येथे यावं आणि संबंधित विषयावरती चर्चा करून आपण तात्काळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे जे निर्णय तुम्हाला पाहिजेत, जे जे निर्णय अपेक्षित आहे ते निर्णय नक्कीच घेऊ. अशा पद्धतीचं आश्वासनच नाही तर प्रत्यक्ष काही पत्रव्यवहार सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही या उपोषणाच्या दरम्यान सर्वांचा आभारी आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंधित सर्व मंत्रिमंडळ, माननीय अशोकजी उईके साहेब यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि त्यांनी या प्रकरणाला न्याय दिला त्याबद्दल त्यांचं येथे आभार मानतो. मीडियाचं सुद्धा आभार मानतो की प्रचंड प्रमाणामध्ये या संबंधित प्रकरणाची, म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की नागपूरमध्ये येऊन मीडिया इतकी दखल घेईल, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं करताना नागपूरच्या मीडियाने वेळोवेळी सर्व बातम्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत प्रचंड, म्हणजे रोजचे 15-20 मीडियाची ही बातम्या घेतल्या जायच्या आणि त्या बातम्या घेतल्यामुळे तात्काळ मीडियाची दखल ही मुख्यमंत्र्यांनी आणि आदिवासी मंत्र्यांनी घेतल्यामुळे संबंधित या प्रकरणाला न्याय मिळाला. येथे यशवंत स्टेडियम मध्ये असलेले सर्व पोलीस प्रशासन, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, ठाणेदार, सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. मला सहकार्य करणारे सर्व सामाजिक क्षेत्रातील प्रभाकर भुसारा असू द्या, त्यानंतर भास्करराव दळवी असू द्या आणि ॲडव्होकेट सचिन वराळे, ॲडव्होकेट हर्षद मस्के, ॲडव्होकेट बलराज कांबळे, संबंधित सर्वांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. विशेषतः मंडप डेकोरेशन यांनी आम्हाला मंडपची व्यवस्था करून दिली, त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि हे उपोषण आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या उपोषणाची तूर्तास सांगता आणि स्थगिती झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद आपले सर्वांचे आणि नागपूरवासियांचे मी आभारी आहे. धन्यवाद.